मालेगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण। रुपाली चाकणकर पीडित कुटुंबियांच्या भेटीला। डोंगराळे गावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला। या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरलेली आहे। नराधमाला शिक्षा द्या, त्याला फाशीवर लटकवा अशी मागणी आता नागरिकांकडून होते। स्थानिक आक्रमक झालेले आहे। आज मालेगावात बंदची हाक आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मालेगावात पोहोचलेली आहे। चाकणकर पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे। पीडित कुटुंबियांना चाकणकर काय आश्वासन देतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले। संताप हळहळ व्यक्त होते। आम्हालाही वाटतं की त्याला फाशीची शिक्षा दिली तर क्षणात माणूस संपतो, पण ज्या मुलीला वेदना झाल्या त्या वेदना त्या विकृत मंथाला झाल्या पाहिजेत। वेदना काय असतात ह्या समजल्या पाहिजेत। पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान घटना घेऊन काम करणारे लोक आहोत। त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। मालेगाव अत्याचारातील नराधमाची वकिलाची मागणी। कोणीही आरोपीचं वकीलपत्र घेतलं नाही। सरकारी वकील संजय सोनवणे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर वकिलाची मागणी आरोपीकडून होते, मात्र कोणीही आरोपीचं वकीलपत्र घेतलेलं नाही। या घटनेनंतर संताप व्यक्त होतोय। सरकारी वकील संजय सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे। अत्याचाराच्या या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नागरिकांचं काय म्हणणं आहे ऐकूयात। महाराष्ट्रभर मालेगावमध्ये जी डोंगराळे गावाची घटना घडली त्यामुळे राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आणि आरोपीला आज विसीधारे कोर्टामध्ये हजर करत त्याला जवळजवळ 7 दिवसाची कोठडी दिली। त्यानंतर मालेगावात बहुतेक ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आला आणि न्यायालय परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती। आपल्याशी मालेगावातील काही नागरिक आहे, पण त्याच्याकडून जाणून घेऊ। त्याला काय सांगाल, ही घटना घडली? सदर ही जी घटना आहे अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी आहे आणि या ज्या नराधमाने ही जी घटनेला हा जो अंजाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मुळातच आमचा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि हे आम्हाला सहन होणार नाही, आम्हाला चालणार नाही। माझं असं म्हणणं आहे की मजूर वर्ग जरी आपण काम करतो, महिलांनी सांभाळून मुलीकडे लक्ष देणं, परंतु असेच नराधम जर तयार झाले असेल तर कायद्याने जर त्यांच्याकडनं कायदा होत नसेल तर त्यांनी आमच्या स्वाधीन करावं आणि अशा नराधमांना आपण डायरेक्ट उघड्यामध्ये फाशी द्यावी आणि हाच कायदा त्यांना लागू केला पाहिजे। म्हणजे इथून पुढे असा नराधम पैदा होणार नाही। हा महिला मंडळातर्फे पुरा महिलाकडून, माता भगिनीकडून हा माझा संदेश सगळ्यांना पोहोचवणं करते। फडणवीस साहेबांना एक माझी विनंती आहे, हा तुम्ही जो 2 पैसे पाठवताय, ही लालूच देताय, ही लालूच देऊ नका। महिलांची सुरक्षा द्या, महिलांची बेटीची सुरक्षा द्या। हेच आमचं खरं संरक्षण आणि हीच आमची खरी भाऊबीज, हेच तुम्हाला सांगणं आहे। एकंदरीतच महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर संतप्त झाला असून आरोपीला जे आहे तर मालेगावच्या ग्राउंडवर बोलवा आणि त्याला तिथे फाशी देण्यात यावं आणि त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात यावे अशा संतप्त भावना मालेगावातील जनता करत आहे। जय महाराजसाठी संतोष खता, मालेगाव, मनमाड।